भगरे यांनी ग्रामदैवत मारुतीचे दर्शन घेत वणी येथील जगदंबा माता मंदिरात दर्शन घेत आई वडील भाऊ व ज्येष्ठांचा आशीर्वाद घेतलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, कार्याध्यक्ष दत्तात्रय पाटील, जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, गोकुळ पिंगळे, शिवसेनेचे संपर्क प्रमुख जयंत दिंडे आदी विविध नेत्यांनी विजयाच्या शुभेच्छा दिल्या। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही भ्रमणध्वनीद्वारे भगरे यांना शुभेच्छा दिल्या। दुर्गे सुता देवी नारायणी नमस्तुते। शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळवून देण्यासाठी विविध प्रक्रिया उद्योग आणण्याच्या वाहतुकीसाठी रेल्वे बोगी कायमस्वरूपी मिळवून देण्याचा, तसेच मनमाड, नांदगाव, लासलगाव, निफाड येथे विविध रेल्वे थांबा, नवीन रेल्वे गोदावरी एक्सप्रेस अधिक शटल रेल्वे सुरू करण्याचा व निफाड रेल्वे उड्डाणपूल मार्गी लावणे, आग्रा महामार्गावर सोगरस फाटा, शिरवाडे फाटा, दाबा मैल येथे उड्डाणपूल करण्यासह विकास कामांवर भर देण्याचा मानस यावेळी त्यांनी बोलून दाखवला। मी शिक्षक असल्याने मतदारसंघात आरक्षण शिक्षणाची वनवा असून मेडिकल सह इंजिनिअरिंग कॉलेज आणण्याचा मानस देखील यावेळेस भगरे यांनी बोलून दाखवला। मतदारसंघात आरोग्य शिक्षण याचाही वनवा असून मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज आणण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला। दिंडोरी लोकसभा निवडणुकीमध्ये माझी उमेदवारी झाली। एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला ही उमेदवारी दिली गेली। दुसऱ्या बाजूला मागील लोकप्रतिनिधी की जे केंद्रामध्ये केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री होते आणि आरोग्य राज्यमंत्र्याच्या विरोधामध्ये एक सामान्य कार्यकर्ता अशी निवडणूक जरी असली, परंतु त्यांनी 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे केलेलं कामकाज आहे ते कामकाज या मतदारसंघामध्ये अतिशय त्रासदायक ठरणारं असं कामकाज आहे। शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न, अनेक समस्या शेतकऱ्यांना भेडसावत असताना कांद्या निर्यातीच्या प्रश्नाकडे त्यांनी लक्ष दिलं नाही किंवा बेरोजगारांसाठी कुठल्याही प्रकारचा उद्योगधंदा आपल्या मतदारसंघामध्ये कसं येईल याकडे लक्ष दिलं नाही। आरोग्य राज्यमंत्री असताना या आदिवासी भागामध्ये आरोग्याच्या सुविधा कशा चांगल्या पद्धतीने निर्माण करता येतील याकडे लक्ष दिलं नाही। नवीन हॉस्पिटल या भागामध्ये आले नाही किंवा हे ते हॉस्पिटल अद्ययावत करून त्या ठिकाणी पुरेशी कर्मचारी, पुरेसा आरोग्य औषध साठा कसा जनतेला उपलब्ध होईल याकडे त्यांनी लक्ष दिलेलं नाही आणि कुठल्याही प्रकारचा लोकांशी संपर्क त्यांनी ठेवला नाही आणि त्यामुळे प्रचंड नाराजी या मतदारसंघामध्ये मी ज्या वेळेस या निवडणुकीच्या निमित्ताने लोकांच्या गाठीभेटी घेतल्या त्यावेळेस माझ्या निदर्शनास आला आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य जनता ही निवडणूक हातात घेईल आणि त्यामुळे जरी मी सर्वसामान्य उमेदवार जरी असलो तरी धनशक्तीला ही सर्वसामान्य जनता पराभूत केल्याशिवाय राहणार नाही असं या निमित्ताने मला वाटतं। अनेक मतदारसंघातले प्रश्न आहेत। बराचसा भाग हा नांदगावपासून मनमाड असेल, लासलगाव असेल, निफाड असेल ह्या ठिकाणी रेल्वे मार्गाला जोडणारा भाग आहे। या रेल्वे मार्गावरती असणारे अनेक थांबे रेल्वे गाड्यांचे करोना काळापासून बंद आहेत। सर्वसामान्य जनतेची विनंती होती की हे मार्ग हे थांबे परत चालू करावेत आणि त्याचबरोबर गोदावरी एक्सप्रेससारख्या ज्या गाड्या चालू होत्या त्या गाड्या पण बंद केलेल्या आहेत। अशा अनेक अडचणी या लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना सोडवण्यात यश आलेलं नाही आणि त्यामुळे सर्वसामान्य जनता एक सर्वसामान्य उमेदवार म्हणून त्यांना माहिती आहे की सर्वसामान्य माणूसच आपल्या दुःखाची काळजी करू शकतो आणि म्हणून त्यांच्यातला उमेदवार म्हणून मला नक्की मदत करतील आणि या धनशक्तीविरुद्ध मला म्हणजे या धनशक्तीला गाडून एक सर्वसामान्यांचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची संधी देतील असं मला या ठिकाणी वाटतं। सुखदेव खुर्दळ, दिंडोरी प्रतिनिधी, महाराष्ट्र माझा, दिंडोरी।